कोकळगाव येथील महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न। मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी। निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। कोकळगाव येथील महादेव मंदिराचे नवीन बांधकाम करण्यात आले असून शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे। ग्रामस्थ आणि गावातील लेक मातांच्या देणगीतून 41 फूट उंच आकर्षक शिखर बांधकाम करण्यात आले। या शिखरावर पंचातूचा कलश 30 किलो वजन असलेला 3.25 फूट उंचीचा कलश पौरोहित महंत वैदिक मंत्रोच्चार आदीच्या जयघोषाने बसविण्यात आला आहे। तत्पूर्वी शुक्रवारी गावातील प्रमुख रस्त्याच्या दोन्ही बाजूला आकर्षक रांगोळी काढून टाळ, मृदंग, बँड, ढोल, ताशा व फटाक्यांच्या आतषबाजीत कलश मिरवणूक काढण्यात आली। शुक्रवार सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानचे सह अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत व महंत ब्रह्मवृंदाच्या हस्ते वैदिक पूजा मंत्रोच्चार आदींच्या जयघोषाने कलशारोहण करण्यात आले। त्यामुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण फुललेले दिसून आले। यावेळी गावातील लेकमातांना सौ चंदाताई संजय लडडा यांच्या वतीने शिवलिंग मूर्ती व साडी चोळी भेट देण्यात आली। कलशारोहण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेल्या महादेव मंदिर ट्रस्टचे सर्व सदस्यांचा व युवकांचा माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाकडे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। ग्रामीण वार्ता पत्र न्यूज साठी द्रोणाचार्य कोळी, लातूर।